नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिवडे एसजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फोर्स अँड मोशन या पॉइंट बद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थी इकडे लक्ष द्या रे। आता फोर्स अँड मोशन, फोर्स म्हणजे काय, बल, आणि मोशन म्हणजे काय, गती। तर आता एक लक्षात घ्या, अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट। म्हणजे लक्षात घ्या, आता फोर्स म्हणजे काय, लक्षात घ्या। आता फोर्स आपण कुठे नेसेसरी आहे, नेसेसरी म्हणजे काय, आवश्यकता। फोर्सची कुठे आवश्यकता आहे, तर चेंज द स्पीड म्हणजे एखाद्या वस्तूची जर गतीमध्ये बदल करायचा असेल तर, किंवा त्याच्या डायरेक्शन मध्ये जर बदल करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कशाची गरज आहे, फोर्सची गरज आहे। लक्षात घ्या। त्याच्यानंतर आता फोर्स, सर आयझॅक न्यूटन गिव्स द इक्वेशन ऑफ मोशन। आता लक्षात घ्या, काल आपण शिकलो होतो की ग्रॅव्हिटेशनचा शोध कोण लावला होता, तर सर आयझॅक न्यूटन। आता सर आयझॅक न्यूटननं कशाची काय काय माहिती घेतलेली आहे, इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे गतिविषयक समीकरणाचा अभ्यास केलेला आहे। आणि त्याच्यानंतर काय, थेरी ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेला आहे। आणि ऑन हिज बुक इन द प्रिन्सिपिया म्हणजे त्यानं हे प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये त्याचं संकल्पना मांडलेली आहे। त्याच्यानंतर आता तिसरा पॉइंट आहे, ही वॉज द फर्स्ट सायंटिफिक कन्स्ट्रक्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप। म्हणजेच कोण, सर आयझॅक न्यूटन हे पहिला सायंटिस्ट आहे की त्यानं काय केलाय, हे कन्स्ट्रक्ट केलाय। काय कन्स्ट्रक्ट केलाय, की रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपची त्यांनी रचना केलेली आहे। त्याच्यानंतर आता विद्यार्थी इकडे लक्ष द्या रे। आता बघा, आता न्यूटननं किती कामं केली आहेत। न्यूटननं, सर आयझॅक न्यूटननं इक्वेशन ऑफ मोशनची माहिती दिलेली आहे, थेरी ऑफ ग्रॅव्हिटीची माहिती दिलेली आहे। तर आज आपण कोणत्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे, तो प्रिन्सिपिया नावाच्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे। त्याच्यानंतर दुसरं काय काम केलेलं आहे त्यानं, की फर्स्ट सायंटिफिक आहे। तो फर्स्ट सायंटिफिक असून कशाचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचं सुद्धा त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। त्याच्यानंतर न्यूटन डिड ग्राउंड वर्किंग इन द लाईट। बघा लक्षात घ्या, न्यूटन कशाचा अभ्यास केलेला आहे, लाईटचा म्हणजे प्रकाशाचा, हीट म्हणजे काय, उष्णता, साऊंड म्हणजे काय, साऊंड म्हणजे ध्वनी, आणि मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित। या अशा चारही विषयाचा, चारही शाखेचा अभ्यास कोण केलेला आहे, तर सर आयझॅक न्यूटन। त्याच्यानंतर आता इकडे लक्ष द्या, ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथेमॅटिक्स। म्हणजेच या न्यूटन या शास्त्रज्ञाने एका नवीन मॅथेमॅटिक्सच्या ब्रँचचा शोध लावला आणि त्या ब्रँचचं नाव आहे कॅल्क्युलस। त्याच्यानंतर लक्षात घ्या, इट वाईड रेंजिंग अँड ऍप्लिकेशन ऑफ द फिजिक्स अँड मॅथेमॅटिक्स। आणि ही जी कॅल्क्युलस नावाची जी ब्रँच आहे त्याचा जो अभ्यास आहे तो फिजिक्स मध्ये आणि मॅथेमॅटिक्स मध्ये त्याचं खूप वाईड म्हणजे विस्तीर्ण त्याचा असा अभ्यास आहे। आता विद्यार्थी इकडे लक्ष द्या, त्याच्या का आपण या पॉइंट मध्ये काय बघलेलं आहे, फोर्स आणि मोशन आणि सर आयझॅक न्यूटनची आपण माहिती पाहिलेली आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला अजून एक महत्वाचा पॉइंट पाहायचा आहे, तो म्हणजे सर्क्युलर मोशन अँड द सेंट्रिपिटल फोर्स। आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्कल म्हणजे काय, वर्तुळ। आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, हे आहे सर्कल। आता ह्या सर्कल मध्ये हे काय आहे, सेंटर आहे। लक्षात घ्या, तर या सेंटर मध्ये काय म्हणले बघा, आता एक ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटी मध्ये काय म्हणले, एक स्टोन घ्यायचा आहे, टाय अ स्टोन वन एंड ऑफ द स्ट्रिंग। एक दोरी घ्यायची आहे, एका दोरीला एका टोकाला काय बांधायचं, आपल्याला स्टोन बांधायचा आहे, दगड बांधायचा आहे। त्याच्यानंतर स्ट्रिंग टेक द अदर एंड, आणि दुसरं जे टोक आहे ते कुठे घ्यायचं, आपल्या युअर हँड म्हणजे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे। त्याच्यानंतर रोटेट सो दॅट द स्टोन मूव्ह अलॉंग द साइड। आणि हे जे स्टोन आहे ते काय होते, आपण जर दोरी जर असं जोरात फिरवलं तर काय होणार आहे, ती दोरी आपल्या भोवताली फिरणार आहे। एका हातामध्ये दोरीचं टोक आहे आणि एका हाताला कोण आहे, एका दोरीच्या टोकाला दगड आहे। तर आता लक्षात घ्या, स्टोन इज पुल्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल। आता लक्षात घ्या, आपण सेंटर मध्ये आहोत आणि सेंटर मध्ये असल्यामुळं आपण जेवढा फोर्स लावचाल तेवढा फोर्स काय होणार आहे, सेंटर मध्ये जाणार आहे, पुल्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अँड अप्लाइंग द फोर्स टुवर्ड्स इट। त्याच्यानंतर लक्षात घ्या, फोर्स ऍक्ट्स ऍज अ ऑब्जेक्ट। आता फोर्स काय करणार आपण, कुठे लावणार आहोत, ऑब्जेक्टवर लावणार आहोत, आणि मुव्हिंग अलॉंग द सर्कल। आणि ते कशाच्या भोवताली फिरणार आहे, सर्कलच्या भोवताली म्हणजे वर्तुळाकार दिशेमध्ये फिरणार आहे। आणि ते कुठे फिरणार आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल। आणि लक्षात घ्या, आणि ते कुठे फिरणार आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाच्या केंद्रकाच्या दिशेने।
त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, एखादी वस्तू जर आपण गोल जर फिरवलं तर ते वस्तू आपल्या सर्कल म्हणजे वर्तुळाकार दिशेने फिरणार आहे. दिस इज द सेंट्रिपिटल फोर्स आणि आपण त्याच फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, अभिकेंद्रिकी बल, त्यालाच आपण काय म्हणतो, सेंटर सिकिंग सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या, द नॅचरल सॅटेलाइट म्हणजे जे नैसर्गिक जे सॅटेलाइट आहेत ते काय करतात, अर्थ गोज ऑन द राऊंड डिफिनाइट ऑर्बिट म्हणजे त्याच्या डिफिनाइट ऑर्बिट मध्ये काय करतात, ते त्याच्या भोवताली फिरतात. त्याच्यानंतर लक्षात घ्या, द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ऍज वेल ऍज स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग द मोशन. म्हणजे लक्षात घ्या, हे जी मून आहे, मून म्हणजे काय, चंद्र, चंद्राची जी दिशा आहे ते चंद्र काय होते, त्या डायरेक्शन मध्ये फिरते. त्यानंतर लक्षात घ्या, द सन, सन म्हणजे काय, सूर्य. आता इकडे लक्ष द्या, द सन इज द मस्ट बी ट्रेसिंग द प्लॅनेट. सन काय करते, प्लॅनेटच्या भोवताली, ट्रेसिंग द प्लॅनेट इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स द इटसेल्फ. आणि ते सुद्धा सन सुद्धा काय फिरते, ट्रेसिंग फिरते कोणाच्या भोवताली, प्लॅनेटच्या आणि अर्थच्या भोवताली. अशा प्रकारे आपण सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हे आपण पॉइंट पाहिले. त्यानंतर पुढचे सुद्धा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा.